गुड मॉर्निंग गाईज. तर आज आयटीआय लास्ट दिवस आहे. तर मित्रपरिवार सगळे गावाकडे चालले. तर आज त्यांचा जाने नहीं देंगे तुझे. नमस्कार नमस्कार बंधू. कधीतरी पुढच्या वेळेस. बाय बाय बाय. धन्यवाद सगळ्यांना. पुढे सगळ्या वाटतात. धन्यवाद. काय म्हणणे तुमचं? काय म्हणणं तुमचं सारखे जीवा भावाचे मैत्र भेटले तर घेतले भारी झालं. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यात जोरदार आमचे लाडके भाऊ बुलढाण्याचे अध्यक्ष. माणसाला झूम करावे. वघारीचा पिल्लू आलेला आहे. तर धन्यवाद सगळ्यांनी. चला चला वाटी तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? म्हणणं सांग. तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? विमल आनंदाचे तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? वाटलं आपल्या तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? काय नाही बरे बरं. तुमची कटिंग तर लई बेबी कट दिसते हो. चला एकदा सगळ्या म्हणा. जाने नहीं देंगे तुझे. जाने तुझे देंगे नहीं. जाने नहीं देंगे तुझे. हाय फी काय तर करा ना रे. काय माहित नाही का तुम्हाला? हे आमचे महेश गायके पसारा गुंडाळून चाललेत बघा. काय बोला ना, शब्द दोन शब्द बोला भाऊ. एकाच्या डोळ्यात पाणी दिसत. आमच्या घरच्या भाऊ दोन शब्द बोलणार आहे आता. बेबी कट हा तुमचं. आमचे चेतन भाऊ बापा आमचे हेवी ठेवलं ना. चेतन भाऊ तुमच्या हातात काय बर बाप. आता तुमच्याच म्हणणं काय आहे बाबा? घरी चालले तुमचे सांगा. फक्त सगळ्यांनी पास व्हा. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. तुमचं म्हणणं काय आहे बघा? तुमचं तिघाचं म्हणणं काय आहे बा? म्हणजे आमच्या तुम्हाला गळा भेट घ्यायच नाही. आम्ही रडू काय करू ते सांगा आम्हाला. जाने नहीं देंगे तुझे. जाने तुझे देंगे नहीं. जाने नहीं विदाई देंगे तुझे. विदाई. अरे मी राहिलो ना. आम्ही देंगे ये नहीं. जरा रे परशा. मित्रांनो 2 वर्ष कधी झाले ते काही कळलं नाही. जायचा दिवस आलेला आहे. तरी मी अशी माझ्या मित्रांना अशी विनंती करतो की सीबीटी एक्झाम मस्तपैकी द्या. सीबीटी एक्झामच्या आम्ही भेटतो तिकडे शिव. बर बर बर. थांब. तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? बरं आता घरी गेल्यावर किती पोळ्या खाणार आहे तू? बाय कर रे शिम्या. बाय कर आक्या. आक्या बाय कर.
अरे मा भाऊ आला रे. अरे मला कुठे किसनाला घे रे बाबा, झुमकर किसनाले बाटली झुमकर. आमचे लाडके भाऊ बॅग फिक्स सगळं. बकेट बकेट कुठे बकेट कुठे भाऊची भाऊची बकेट कुठे भाऊची बकेट. आमचे प्रशांत पवार आणि ओमकार तांबे आमचे किसना भाऊ घ्यायला आले बकेटी सकट. बरं तुमचं म्हणणं काय आता लास्ट सांगा. माझं म्हणणं काहीच नाही. आता सीबीटी एक्झाम जवळ येत आहे तरी सर्वांनी अभ्यास करावा आणि चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण व्हावं. हां धन्यवाद. तुम्ही व्यवस्थित त्या पोराला सोडा भाऊ. ऑल द बेस्ट तुमच्याकडे पेपरसाठी बी. तुम्हाला बी बरं. आमचे तुमचं म्हणणं काय भाऊ आता सांगा. सगळ्यांनी पेपर चांगले सोडवावे. जिरली आमची, चला जिरली, चाललो आम्ही आता. सगळ्यांनी चला आता. ऑल द बेस्ट पेपर. रुपये करून कोणी फिटर ट्रेड करू नये. लय घासती हो 2 वर्षात. अरे भाऊ हो तुमच्या दोघांचा अनुभव सांगा बरं एकदा. फिटरचा अनुभव सांगा तुम्हाला. नुसती घासाघाशी. हातपाय जोडून गेले हो ते 10वी-12 मध्ये असाल ते सांग ना ते डायलॉग. 10वी-12 मध्ये असाल तर अभ्यास करा रे. 10-12 मध्ये असा तो पूर्व अभ्यास करा आणि 8वी मध्ये पाहिजे नुसतं घासाघुसी. हा दर्शनला लय आधी. दर्शन तू सांग. दर्शनचा 10-12 अभ्यास करा मित्रांनो. तुम्ही पास पुढे शिका नंतर आयटीआय केलं तर घासाघुसी. आयटीआय करू नये. आयटीआय इलेक्ट्रिशियन करा. थिएटर मध्ये घासाघाशी. ट्विटर आयटीआय तुम्ही अजिबात करू नका. हुशार असाल तर घरी हे आमचे पोरं स्वयंपडा. बॅग चालू कर. बॅग दोघं घेऊन आहे. आम्ही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी. आमचे 2 वर्ष कसे गेले कळलं, पण शिकायला तर काय भेटलं. काय शिकायला काय भेटलं नाही. पण आता कसं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. पण आता कसं करावं. सगळे मित्र परिवार चाललेले आहेत आता घरी. मी एकटाच रूमवर आहे. 28 तारखेला पेपर आहे आपला. तर जाऊ. नमस्कार. आता तू 29 तारखेला पेपर जाणार आहे ना. फोन घेऊन लावत जा बस. अजून काय नाही. आता बोलून ना आता आता काय होणार नाही. आता तू तर भेटणार नाही, मी भेटणार नाही. नशीब असलं भेटू आता सगळे सोबत. संकेत भाऊ एकदा डायलॉग माराव. संकेत भाऊचा आमचा डायलॉग आहे आता. एक फेवरेट डायलॉग आहे आमच्या 2 वर्षातला. अगं येस रे. आमचे लाडके मित्र गायके. त्यांचं उर्फ नाव काळे गायके. त्यांची गाडी सुद्धा काळी. हे आमचे श्रेयाचे आशिक. अंजलीची आशिक. अरे बा इकडे भुईमुंगच्या अशी. यांचे 54 भैमुंग आहे. सगळ्यांनी ध्यानात ठेवा. गार गुलामारोडची आशिक. सबको बोले. चला मित्र आता 2 वर्षाचा कसा प्रवास आमचा संपलेला आहे आयटीआयचा. तर असे यांना काय बोलू ते काही कळतच नाहीये. आज मला भावनाच आवरत नाहीये. काय म्हणतात शब्दच मिळत नाही. तरी सगळ्यांना मी अशी विनंती करतो की बाबा सीबीटी एक्झाम चांगल्या पद्धतीने द्यावे आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. काय म्हणणे भाऊ तुमचं आता लास्ट. हां अजून जाय मग. हे आमचा कॉलेजचा व्ह्यू. येलो आयटीआय मध्ये तर कधी येऊच वाटलं नाही. पण आज लास्ट दिवस आहे असं वाटतंय ना रोज यायला पाहिजे कॉलेजला. स्टॉप. काय सांगू काही कळतच नाही. असं भावना पण व्यक्त करू वाटत नाहीये. काय बोलायचं आणि काही नाही आहे. 2 वर्ष कधी संपले काही कळालंच नाही. आताच माझे मित्र परिवार सगळे गेलेले. तर असं वाटायला म्हणजे सांगू शकत नाही मी 2 वर्ष काय झालं काही नाही ते. पण बघू आता पुढं काय काय होतं ते. चल राहायचं. बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो. हमको तो राहें थी चलाती, वो खुद अपनी राह बनाता, गिरता संभलता मस्ती में चलता था वो. हमको
कल की फिक्र सताती, वो बस आज का जश्न मनाता, हर लम्हे को खुल के जीता था वो। कहाँ से आया था वो, छू के हमारे दिल को, कहाँ गया उसे ढूंढो। धूप में छाँव के जैसा, रेगिस्तान में गाँव के जैसा, मन के घाव पे मरहम जैसा था वो। हम सहने से रहते कुएं में, वो नदिया में गोते लगाता, उल्टी धारा चीर के तैरता था वो।